महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे। यासाठी महायुतीचे सरकार हवे। याकरिता येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीम मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। ठाण्याचा मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत। कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात येतो, इथल्या विकास कामांसाठी 5,000 कोटींचा निधी आणला। महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना 1,500 वरून 2,100 रुपये देणार। लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी व 15,000 देणार। गरजवंताला अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देणार। ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 1,500 वरून 2,100 करणार। जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार। 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 प्रशिक्षण भत्ता देणार। 25,000 गावात पाळंद रस्ते करणार। आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांना महिना 15,000 मानधन। शेतकऱ्यांच्या वीज बिलात 30% सवलत। सरकार स्थापनेनंतरच्या 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2028 जाहीर करणार। तोरण बंद करणार। हे महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे। ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे। या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्र्यावर दिघे साहेबांनी प्रेम केले। इथे युतीचे मतदार राहतात। नजीम हा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, कोकणी मराठी माणूस आहे, अभ्यासू आहे आणि ठाणे महापालिका त्याने गाजवली आहे। आता विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहे। येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार लाडका भाऊ नजीम मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। जीवनावश्यक वस्तू स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला। 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला। प्रशिक्षण भत्ता देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे। 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला। आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं विजेचं बिल जे येतं, तुम्हाला चिंता असते किती येईल काय माहित नाही। या विजेच्या बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला। आणि हे विजेच्या बिलाचं हे टोरेंट कंपनी हे लोकांना टोल सारखी वाटते। टोरेंट कंपनी अन्याय करत असेल तर टोरेंट कंपनीला पण घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही लोकांच्या भल्यासाठी आला, लोकांना लुटायला आला। तुम्ही लोकांना चांगली सेवा द्या। तुमचं बिल जे आहे सर्वांना विचारा, टोरेंट घालवायची ना। महाविकास आघाडी या कॉन्ट्रॅक्टरना सूट देते आणि जनतेची लूट करते, असा महायुती नाही करणार। महायुती जनतेला सूट देणार आणि जनतेच्या मागे उभं राहणार। हे पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो। नजीबला आता तुला निधी किती मिळाला? 3 महिन्यात 200 कोटी, 5 वर्षात किती मिळेल?